राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा फैसला निवडणूक आयोगाने दिलाय। अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह मिळाले, त्यामुळे शरद पवारांना जबर धक्का बसलाय। तर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत, अशी पहिली प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। शरद पवारांना धक्का, राष्ट्रवादी पक्ष चिन्ह अजित पवारांना। निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाला। निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा फैसला अजित पवार गटाच्या बाजूने दिलाय, त्यामुळे पक्ष शरद पवारांच्या हातून निसटला। आमदारांच्या संख्याबळाच्या आधारावर निवडणूक आयोगानं हा निकाल दिलाय। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा फैसला विधिमंडळाच्या संख्याबळाच्या आधारावर। अजित पवार गटानं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांच्याकडे विधिमंडळात जास्त संख्याबळ। प्रतिज्ञापत्राच्या तपासणीनंतर आयोग असा निर्णय घेतं की अजित अनंतराव पवारांना राष्ट्रवादी पक्ष घड्याळ चिन्ह देण्यात येतं। अजित पवार गटाकडे 41 आमदारांचं प्रतिज्ञापत्र, तर शरद पवार गटाकडून 15 आमदारांचं प्रतिज्ञापत्र। 5 आमदारांनी अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटाच्या बाजूनं प्रतिज्ञापत्र दिलं। अजित पवार गटाला 2 खासदारांचं समर्थन प्रतिज्ञापत्र, तर शरद पवार गटाकडे 4 खासदारांचं समर्थन प्रतिज्ञापत्र। एका खासदारानं अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटाच्या बाजूनं प्रतिज्ञापत्र दिलं। ज्या वडिलांचं जे घर आहे ते तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना, त्याच्यातून तुम्ही वडिलांना काढून टाकणार का? ते तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना या गोष्टी। बहुसंख्य जिल्हाध्यक्ष पण आमच्या बरोबर राहिले, बहुसंख्य सेलचे देखील प्रमुख आमच्या बरोबर राहिले। हे त्रिवार सत्य आणि बहुसंख्य आमदार पण होते। लोकशाहीमध्ये ज्यांच्या बाजूने बहुसंख्य लोक असतात तेच पक्ष चालवत असतात। हाँ बिल्कुल, कोर्ट सुप्रीम कोर्ट तो जाएंगी। अगर हम पे अन्याय होगा तो कोर्ट तो जाना ही पड़ेगा ना। अभी जो चुनाव आयोग को जो ऑप्शन देने वाले तो हाँ वो कल दे देंगे। कल तक उन्होंने टाइम दिया है, कल तक 3 नाम और 3 सिंबल उनको देने, तो अब कर देंगे कल वो। का सगळ्या कुणाला कुठं जायचं असेल, न्याय मागण्याचा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। उद्याच्याला त्यांच्या बाजूने निकाल गेला असता तर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो असतो। आमच्या बाजूने निकाल लागलाय म्हणून ते सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा करतायत। ठीक आहे, सुप्रीम कोर्टामध्ये ते गेल्यानंतर आम्हालाही त्याच्याबद्दल आमची भूमिका तिथं मांडावी लागेल। आम्ही चांगले वकील देऊन ती भूमिका मांडण्याचं काम करू। मोठं षडयंत्र आहे। शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष, त्यांचा असंच केलं। आदरणीय पवारसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष, त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण। त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही। आम्ही सगळेजण मराठीच आहोत का रे? आपण मराठीच आहोत ना? आम्ही मराठीच आहोत, त्याच्यामुळे पक्ष पळवायचा प्रश्न येतो कुठं? काय कोणाला काय म्हणायचं, आम्ही त्यांच्याबद्दल जास्त टीका टिप्पणी करू शकत नाही। आम्ही कामाचा विचार करणारी माणसं, काम करणे, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणे। अजित पवार गटाला पक्ष मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, तर अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय, आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत। निकाल अनपेक्षित होता, कारण आमचे वकिलांनी जे आर्ग्युमेंट केले ते अतिशय उत्तम होते। त्याला समोरच्या बाजूने कोणतेही काउंटर आर्ग्युमेंट विशेष झालेलं नव्हतं। तरी देखील असा निकाल होतो हा सरासर अन्याय आहे, शरद पवार साहेबांच्यावर अन्याय आहे आणि त्यामुळं याच्यावर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ। आम्हाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट या सगळ्याचा आढावा घेईल आणि लवकरात लवकर लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधी सुप्रीम कोर्ट याच्या बाबतीत न्याय करेल अशी आमची अपेक्षा आहे। निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्याचा आम्ही सर्व विनम्रपणे स्वीकार करतो। आदरणीय अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत।
यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. आमची सर्वांची मेहनत या पाठीशी आहे आणि सर्वांनी मेहनत घेतली आणि त्याचा इलेक्शन कमिशननी जो निकाल दिला त्याचा विनम्रतापूर्वक आम्ही सर्व स्वीकार करतो. हा पक्ष हे बाळ जन्माला कोणी घातलं? शरद पवार. ह्याच्यावर संस्कार कोणी केले? शरद पवार. याला वाढवलं कोणी? शरद पवार. गावागावात पोचवलं कोणी? शरद पवार. यांना मंत्री कोणी केलं? शरद पवार. पक्ष काढल्यानंतर 6 महिन्यात हे मंत्री कसे झाले? शरद पवार. 2019 मध्ये मंत्री कसे झाले? शरद पवार. फुटून सुद्धा अजित पवार मंत्री कसे झाले? शरद पवार. त्यामुळे मला एवढंच वाटतं की ह्या शरद पवारांचा गळा दाबताना, राजकीयरित्या गळा दाबताना ह्यांचे हात थरथरत कसे नाहीत? ह्यांना आजही भावना शून्य माणसं आहेत असं माझं मनापासून मत आहे. या निकालासह कोणाच्या बाजूने किती आमदार खासदार आहेत हेही स्पष्ट झाले. अजित पवार गटाचे महाराष्ट्रात 41 आणि शरद पवार गटाचे आमदार 15. विधान परिषदेत अजित पवार गटाकडून 5 आणि शरद पवार गटाचे 4 आमदार. नागालँडमध्ये अजित पवार गटाचे आमदार 7 आणि शरद पवार गटाच्या बाजूने 0. झारखंडमध्ये अजित पवार गटाचा 1 आमदार, शरद पवार गटाच्या बाजूने 0. केरळमध्ये अजित पवार गटाच्या बाजूने 0 आणि शरद पवार गटाच्या बाजूने 2 आमदार. लोकसभेचे अजित पवार गटाचे खासदार 2 आणि शरद पवार गटाच्या बाजूने 4 खासदार. राज्यसभेत अजित पवार गटाचा 1 खासदार आणि शरद पवार गटाकडे 3 खासदार. निवडणूक आयोगानं याआधी शिवसेनेचा फैसला सुनावतानाही संख्याबळाचा आधार घेतला होता. आता राष्ट्रवादीचा निकालही लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या आधारे झालाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.